शहरातील देगाव गावात अंतर्गत रस्ता आणि गटाराच्या खोदकामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यांची दुरवस्था, सर्वत्र धूळ, चिखल आणि ये-जा करताना अडचणींमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन कांचनाताई साळुंखे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट गावात पाहणीसाठी बोलावले। कामाच्या दर्जावर, संथ गतीवर आणि नागरिकांच्या त्रासावर त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने सुधारणा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। नागरिकांचा त्रास सहन केला जाणार नाही, विकास कामे वेळेत आणि दर्जेदार व्हायला हवीत असा ठाम विश्वास कांचनाताई साळुंखे यांनी व्यक्त केला आहे। पाहूयात सविस्तरपणे। जे अधिकारी आपल्या गावात आले होते, नक्की काय प्रश्न होता, काय सांगाल? गावामध्ये PWDच्या खात्यामार्फत गटरचं बांधकाम चालू आहे आता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटरचं पायपा टाकून एक बंदिस्त गटरचं काम चालू आहे। त्याच्यामध्ये काही लोकांच्या पायऱ्या किंवा काही घरांच्या काही तोडमोड झालेली होती। त्याच्या संदर्भात आम्ही जरा अधिकाऱ्यांशी इथं चर्चा केली की पक्की जी घरं आहे ती त्या घरांना धक्का न लावता जुनी जी काही बांधकाम आहे ती अगदी 100-125 वर्षापूर्वीची जी काही बांधकाम आहे ती त्यांनाही धक्का न लावता तुमच्या नियमात बसेल असं जरा थोडंसं एक अर्धा फुटाचा रस्ता जरी कमी झाला तरी हरकत नाही। अर्धा फूट जर त्या माणसाचं जर घरच जात असेल तर ती बरोबर नाही आहे। त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना इथं विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन इथं सगळे अधिकारी PWDचे आले। त्यांनी वस्तुस्थिती इथं सगळीकडे बघितली, आम्हीही बघितली मापे टाकून। जरा थोडंसं इकडं तिकडं जी काय झालं होतं त्यांनी ते स्वतःहून सांगितलं की बाबा पाईप टाकल्यानंतर ती काय असेल ती दुरुस्ती आम्ही करून देतो, तेवढी जी काय झालेली आहे। तशा पद्धतीनं सगळ्या आमच्या देगावच्या नागरिकांचं महत्त्वाचं म्हणजे समाधान झालं आणि ह्यातच आम्हाला त्यांचं समाधान म्हणजे आम्हाला चांगलं वाटलं की जेणेकरून कोणावरती अन्याय नको, सगळीच लोकं गावची येते आणि एकावरती जरी अन्याय जर झाला असतं तर ती बरोबर नव्हतं। कारण ही घरं म्हणजे माणसाचा तिथं आत्मा असतो आणि काय असते ते आयुष्यभराची पुंजी साठवून त्यांना ते घर बांधलेलं असतं। तर घरांना न धक्का लावता त्यांनी व्यवस्थित काम आता केलेलं 2-3 ठिकाणचा जेवढा प्रश्न होता तो पण त्यांनी ते स्वतःहून त्याचा निपटारा करतायत, व्यवस्थित करून देतील अशा आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। आणि जी अंगणवाडी आहे, जी जुनी काळातली अंगणवाडी आहे, तिथं पण एक साईडची भिंत पाडली गेली, त्याची काय दुरुस्ती होणार आहे का याच्यामध्ये? आता त्याच्यामध्ये ती जी भिंत पाडली तर अगदी जरा ती पण जरा थोडंसं जुनी साहेब ती भिंत होती, तर त्या भिंतीला सुद्धा अगदी याच्यापर्यंत त्याच्या कडेपासून जर अंतर घेतलं असतं तर मला वाटतं ते सगळं बसलं असतं रस्ता, परंतु ती पाडायची गरज नव्हती। तरी पण आता ते तशा पद्धतीनं आता ते हे देतील, पत्र देतील ह्यांना CO ना, जिल्हा परिषदेच्या CO ना देऊन त्याचं काय पुढं हे करता येईल ते बघा तुम्ही तशा पद्धतीने। याला काय अर्थ नाही ना अशा तुमच्या ह्याला तेच माप हित आहे का? नाही। तेच माप तिथं आहे का? नाही। मग तुम्ही जाणीवपूर्वक जिथं फक्त ही दिसतंय तिथं फक्त करायचा प्रयत्न केलाय। मला तुम्ही हितलं माप तिथं दाखवा बरं, आहे का? मग असं काय केलं तुम्ही? कुठलं तुम्हाला कुणाचं पाडायचं राहिलं तुम्ही दाखवा बरं। गड्डे काढले, भिंती पाडल्या, शाळा पाडली तुम्ही। तोंडाला 39 फूट आहे टोटल दोन्ही नाल्यांसहित। इथं लोकांवरती कुठल्याही अन्याय झाला नाही पाहिजे, कुणाची गरज गेली नाही पाहिजे। तुम्ही पोलीस, मला सगळ्यात जास्त तुमचं काय हे वाटलं की पोलीस प्रोटेक्शन मागवलंय आणि 3-4 जणांचंच तुम्ही पाडायला सुरुवात केली पोलीस प्रोटेक्शनमध्ये। म्हणजे ही पूर्वनियोजित तुमचं हे होतं का, प्लॅनिंग होतं का, असं काय होतं का हे तरी आम्हाला कळू देत। नावं बिवं असतील आहे बरोबर, त्यांचे फोन नंबर असतील तुमच्याकडे। ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्षात एखादं काम करत असता, एखाद्याची भिंत पाडायचे किंवा तुमच्या अतिक्रमणामध्ये येत असेल त्याचं भिंत पाडायचे, तुम्ही त्याला इंटिमेशन देऊन सांगायला पाहिजे होतं आज तुमची भिंत पाडली जाणार आहे, तुम्ही इथं उभं राहावा। आज त्यांचं शटर उचकटलं, तिथं काही वजन काटे असतील काय, तिथं काही असं सोनं चांदी नाही ठेवले, पण वजन काटे ती बाकीचं साहित्य असतं। उद्या जर एखादं चोरीला गेलं तर काय कॉन्ट्रॅक्टरवरती फौजदारी गुन्हा दाखल करायचा का तुमच्या अधिकाऱ्यांवरती? मग द्यायला पाहिजे होतं ना।